महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, आपल्या महापौर श्रीमती नीताताई ठाकरे, मंचावर उपस्थित माजी खासदार अजय संचेतीजी, त्याचप्रमाणे आमदार संजय भेंडे, आमदार राजू पोद्दार, विशेष रूपाने या पूर्व नागपूरचा या मागासलेल्या भागाचा विकास करण्यामध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण यश मिळवलेलं आहे असे लोकप्रिय आमदार आदरणीय कृष्णाभाऊ खोपडे आणि उपस्थित सर्व अधिकारीगण, बांधवांनो आणि बहिणींनो, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्या स्मार्ट सिटीचा निर्माण कार्य आदरणीय मोदी साहेबांनी स्मार्ट सिटीचा कार्यक्रम दिल्यानंतर आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांनी या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली। स्मार्ट सिटीमध्ये उत्तम रस्तेही झाले, पोलीस स्टेशन झालं आणि विशेषतः या भागामध्ये ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आवश्यक त्या सुविधाही पण झाल्या। पण हे सगळं होत असताना या प्रोजेक्टमध्ये एक स्किल डेव्हलपमेंटचं सेंटर पण होतं, पण 3-4 वर्ष ते बनून पडलेलं होतं, त्याचा उपयोग होत नव्हता। मधल्या काळामध्ये महिला उद्योजकांना विशेषतः पाण्यामध्ये जी जलपरी आहे त्याच्यापासून काही वस्तू तयार करण्याकरता मी शिफारस केली होती। त्याचं एक सेंटर इथे चालतं, ते काही पर्सेस वगैरे तयार करतात आणि त्यातूनच पुढे विशेषतः असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज AID जे ॲडव्हान्टेज विदर्भ म्हणून काम करतात, त्यात आशिष काळे यांच्या नेतृत्वाखाली यांनी पूर्ण टीमनी इनिशिएटिव्ह घेतला आणि त्यांनी विशेष रूपाने निर्णय घेतला की या ठिकाणी आपण स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करायचं। त्यामुळे असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि टाटा स्टाईल यांच्या संयुक्त उपक्रमातून हे स्किल सेंटर हे कन्व्हर्जन्सचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे। आणि आज या ठिकाणी आपण बघितलं आहे की हा नागपुरातला सगळ्यात मागासलेला भाग आहे, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला भाग आहे, झोपडपट्टीचा भाग आहे। आणि या भागामध्ये माझ्यावर विशेष रूपाने जबाबदारी या करता आहे की मी नागपूर लोकसभेत निवडून आलो त्यावेळी या एका विधानसभा क्षेत्राने मला केवळ 1 लाख मताचा लीड दिलेला। या सगळ्या गोरगरीब जनतेने 80% मतदान झालेलं मला केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या अपेक्षा माझ्याकडनंही आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणचे आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्याहीकडनं आहे। त्यामुळे आमच्या दोघांवर जबाबदारी आहे आणि आता नागपूरचंच नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यामुळे या विकासाला गती मिळण्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये चालना मिळाली। या भागामध्ये मेट्रो सुरू झाली, आता ही मेट्रो पुढे जाणार आहे आणि मेट्रोमध्ये याच ठिकाणी पारडीच्या बाजूला मोठं मार्केट उभं करण्याचा मी हातात घेतलेला आहे आणि त्यामध्ये मार्केट उभं करत असताना मी आमच्या आयुक्तांना विनंती केली की आता कमर्शियल अप्रोच नका ठेवू, त्या ठिकाणी आपल्याला स्विमिंग टँक, हेल्थ क्लब, चांगला जिम्नॅशियम, बॅडमिंटन कोर्ट, सगळ्या प्रकारच्या स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज चालल्या पाहिजे इथल्या गोरगरीब मुलामुलींकरता, याची व्यवस्था आपल्याला करायची आहे। मी स्वतः NHAने हा पूल बांधलेला आहे, त्याकरता 40 कोटी रुपये महानगरपालिकेकडे जमा केलेले आहे आणि हे 40 कोटीमध्ये काही महापालिकेने टाकून त्या ठिकाणी मोठं स्पोर्ट्सचे ॲक्टिव्हिटीज करता सेंटर, भाजी बाजार, मटन मार्केट आणि त्याचबरोबर फूड मॉल आणि एक स्पोर्ट्सचं मोठी व्यवस्था या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे। कृष्णाभाऊंनी विशेष रूपाने मागणी केली आणि त्यामध्ये आज मला आनंद आहे की या पूर्व नागपूरच्या भागामध्ये त्यांनी सिम्बॉसिस ही जागतिक स्तरावरची युनिव्हर्सिटी आली आहे, जिथे आज 5000 मुलं शिकतात आहेत। ज्या ठिकाणी नागपूरचा कचरा टाकला जायचा त्या ठिकाणी आता सिम्बॉसिस सुरू झालं। सिम्बॉसिसच्या बरोबरीने आता नर्सिंग मुंगजी सुरू झालं। नर्सिंग मुंगजी आणि सिम्बॉसिस मिळून 8 ते 10,000 मुलं त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं शिक्षण घेणार आहे आणि शिक्षणाची सोय या पूर्व नागपूरमध्ये उपलब्ध झाली आहे। त्यामध्ये कृष्णाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे, त्यांनी सातत्याने ही मागणी केली। कचऱ्याला दुर्गंधी यायची,
त्या कचऱ्यापासून आता आम्ही नेदरलँडची कंपनी आणली आणि कचऱ्याला सॅग्रिगेट करून CNG तयार करतोय आणि कालच्या माहितीप्रमाणे 6 टन पर डे CNG कचऱ्यापासून तयार झाला आहे. आता 28 टनापर्यंत CNG तयार होणार आहे. प्लॅस्टिकपासून क्रूड ऑइल तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यातून ऑर्गॅनिक खत आणि कचरामुक्त नागपूर तर होईलच, पण वेस्ट टू वेल्थ ही देखील संकल्पना पूर्ण होणार आहे. या सगळ्या कामामध्ये अभिजित चौधरी त्यावेळेचे तत्कालीन आयुक्त यांना जेव्हा आम्ही विनंती केली त्यावेळी महानगरपालिकेत सत्ता नव्हती, प्रशासकाचं राज्य होतं आणि त्यांनी त्वरेने AIDला ही जागा मंजूर करून दिली. AIDने टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने हे स्किल सेंटरची सुरुवात केली आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. हे जे सेंटर आहे हे पूर्व नागपूरमध्ये आहे. देवेंद्रजींनी आणि मी नागपूरमध्ये मिहान प्रकल्प आणला. या प्रकल्पाला त्या काळात गैरसमजुतीमुळे काही लोकांनी विरोध केला, पण आज देवेंद्रजी आणि मी आम्ही त्या प्रकल्पामध्ये काम करत असताना मला आनंद होतोय की नागपूर आणि विदर्भातल्या 1 लाखपेक्षा जास्त युवकांना त्या ठिकाणी आतापर्यंत रोजगार मिळाला. त्यामुळे नागपुरातल्या तरुण मुलांना रोजगार कसं मिळवून देणं हा आमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. नागपूरमध्ये आसपास 49 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, IT इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, पण व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण, स्किल डेव्हलपमेंटचं शिक्षण यात मोठा रोजगार आहे. आणि यामध्ये टाटा स्ट्राईव्हनी अतिशय उत्तम रीतीने काही कोर्सेस या ठिकाणी जे सुरू केले ते अतिशय लोकोपयोगी आहे आणि लोकांना रोजगार देणारे आहेत. माझी या ठिकाणी माननीय महापौरांना, स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन, उपमहापौर आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, कारण हे महानगरपालिकेचं क्रेडिट आहे, हा तुमचा प्रकल्प आहे. आता इथून आपल्याला कमीत कमी वर्षाला 5,000 लोकांना या मागासल्या भागातल्या तरुण मुलांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. आणि या ठिकाणी जे कोर्सेस शिकवले जातात त्यात रोजगार अवेलेबल आहे आणि म्हणून या बिल्डिंगमध्ये वरती 2 मजले बांधल्या जाऊ शकतात, बाजूलाही पण जागा उपलब्ध आहे. तर फर्स्ट फेजमध्ये आपण त्वरित 2 मजले बांधण्याचं काम हातात घ्या आणि हे जर यांच्या स्वाधीन केलं तर आपण जे 5,000 तरुण मुलांना रोजगार देण्याचं जे स्वप्न वर्षाला बघतोय ते नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. तुमच्या या प्रकल्पाकरता मायनिंग फंडातून बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे आणि म्हणून त्यांच्याकडनं काही पैसे याकरता नक्की मिळवून देण्याकरता मी त्यांना विनंती करीन. पण आपण आता ताबडतोब त्याच्या कामाला सुरुवात करा आणि ही संख्या वाढली पाहिजे, कारण ही समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे. नागपूर शहर आणि विदर्भ या दोघांच्या विकासामध्ये मधल्या काळामध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या कार्यकाळात मोठं काम केलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांच्या प्रयत्नांमुळे आयर्न ओर जे 65 ग्रेडचं होतं हे जगातलं सगळ्यात चांगलं आयर्न ओर इथे आलं. त्यामुळे 7.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे. जगातलं सगळ्यात चांगलं लोखंड आता इथे तयार होणार आहे आणि ते लक्षात घेता स्किल ट्रेनिंगची खूप आवश्यकता आहे. आणि म्हणून आपल्याच लोकांना अजून देवेंद्रजींच्या सहकार्याने आणि AIDच्या टीमचं मी अभिनंदन करीन. महिंद्र या ठिकाणी आला आणि महिंद्राने आता 500 एकर जागा त्यांना मिळालेली आहे. उद्योग येतात, पण उद्योग आल्याबरोबर ट्रेन मॅनपॉवर त्यांना उपलब्ध करून दिली नाही, तर मग बाहेरून ते लोक आणतात, त्यांचा दोष नाही आहे. म्हणून येणाऱ्या इंडस्ट्रीला कोणत्या प्रकारची मॅनपॉवर पाहिजे त्या प्रकारचं ट्रेनिंग देण्याचं काम हे AIDने स्वीकारलं. आणि आज माझी त्यांना विनंती आहे की आपण स्किल्ड युनिव्हर्सिटी करता प्रयत्न करत होतो. देवेंद्रजींचा त्याला उत्तम सहकारी आहे आणि म्हणून आत्ताच 100 एकर जागा त्याचा प्रपोजल देवेंद्रजींना मी स्वतः दिलेला आहे. आणि ती स्किल युनिव्हर्सिटी जर झाली तर त्या ठिकाणी अजून असे स्किल डेव्हलपमेंटचे तांत्रिक कोर्सेस जे विदर्भाच्या इंडस्ट्री करता आवश्यक आहे ते जर सुरू झाले तर विदर्भातल्या लाखो तरुण मुलांच्या हाताला काम मिळाल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. शेवटी आपल्यापैकी बरेच लोक इथे विदर्भाच्या विकासामध्ये विविध संस्थांमध्ये काम करतात आणि म्हणून मी एक छोटंसं गमतीदार उदाहरण तुम्हाला सांगतो. मी पण विदर्भामधल्या अशा काही क्षेत्रामध्ये आपल्यासारखं थोडं मोठं काम करत असतो. परवा
आपल्या इथे नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात, पण ऑरेंजची स्थिती चांगली नाही आहे. मी ऑरेंजचा अभ्यास केल्यावर मला लक्षात आलं की मी स्पेनमध्ये आपल्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो होतो. तिथे एकरी उत्पन्न 25 ते 30 टन आहे. इस्रायलमध्ये 25 ते 30 टन आहे. कॅलिफोर्नियामध्ये 25 ते 30 टन आहे आणि विदर्भात मात्र ते 3 ते 5 टन आहे. आम्ही सगळा स्टडी केला. आता AI सुरू केलं. पहिल्या 500 शेतकऱ्यांना AI देण्याची प्रक्रिया सुरू झाली बारामती विज्ञान केंद्राच्या सहकार्याने, आणि आम्ही संत्र्याचा अभ्यास केला. संत्र्याच्या याच्या बाबतीमध्ये क्लीन प्लांट मिळणं, डिसीज मुक्त प्लांट मिळणं हा आमची सगळ्यात मोठी समस्या होती. आणि म्हणून IIT रुड़की बरोबर ऑरेंज सायट्रस इन्स्टिट्यूट जे आहे रिसर्च इन्स्टिट्यूट, त्याचं जॉईंट व्हेंचर झालं. आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला क्लीन प्लांट कसा मिळेल. तर तिथल्या सायंटिस्टनी कोहळ्यामधला जीन काढला आणि कोहळ्यामधला जीन ऑरेंजच्या ह्याच्यात आपला मोसंबी आणि लिंबात टाकला, आणि त्यामुळे आता फळांची गळे होत नाही आणि तो डिसीज मुक्त प्लांट तयार होणार, ज्याच्यामुळे उत्पादन क्षमता वाढणार. कालच त्याचा सेमिनार झाला आणि आता ऑरेंजचं उत्पन्न जे आहे ते आज आहे त्याच्यापेक्षा 5 पटींनी जास्त आपल्याला विदर्भात करायचं आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ऑरेंज सिटी हे नाव सार्थक होणार आहे. ऑरेंज सिटी ऑरेंजच्या बाबतीमध्ये विशेष रूपाने ऑरेंज छोट्या ऑरेंजची जी पावडर आहे त्याच्यामध्ये मी आणि देवेंद्रजींनी रामदेव बाबांना इंडस्ट्री टाकायला लावली. आता त्यांचा चेहरा दिसला की मी जरा दुसरीकडे पळतो, कारण त्यांनी 2,500 कोटी रुपये टाकून इंडस्ट्री बांधली पण संत्राच मिळत नाही. कारण संत्र्याची उत्पादन क्षमता वाढवावी लागेल आणि म्हणून संत्र्याची पावडर करणं आपण आता सुरू केलं आहे. आणि याच्यामध्ये जी ऑरेंज बर्फी नागपुरात मिळते ती खऱ्या अर्थाने जिनाईन ऑरेंज बर्फी नाही, कारण त्याच्यात सेन्स आणि कद्दू टाकतात. मी त्याच्यावर खूप सायंटिस्टच्या मागे लागलो आणि मदर डेअरीला कामाला लावलं आणि त्यांनी ऑरेंज बर्फी तयार केली. त्यात ओरिजिनल ऑरेंजचा ज्यूस टाकून बनवली, पण त्यानंतर ती बर्फी 8च दिवस त्याचं शेल्फ लाईफ आहे. मी पुन्हा सगळ्या सायंटिस्टला बोलावलं आणि त्यांना सांगितलं की ही ऑरेंज बर्फी मला जगात न्यायची आहे, कारण आपल्या नागपुरी ऑरेंजची एक बिटरनेस आणि आंबट वेगळी चव आहे आणि त्याचा ज्यूस टाकून त्याची पावडर वापरून तिची टेस्ट आहे ती वेगळी आहे. तेव्हा आता त्यांनी मला सांगितलं की 1 महिना शेल्फ लाईफवाली ऑरेंज बर्फी आता तयार झाली आणि आता ती नागपूरच्या बाजारात उपलब्ध आहे. ही खऱ्या अर्थाने लेजिटिमेट आणि ज्युनाईन ऑरेंज बर्फी आहे आणि ती आता जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊ शकते असं ते प्रॉडक्ट आहे. तर या ऑरेंज बर्फीमध्ये देवेंद्रजींनी आणि मी मदर डेअरी इथे आणली. 5 लाख लिटर केवळ आमचं दूध होतं, आता 7 लाख लिटर झालं आहे आणि 1,000 कोटी रुपयाचा मदर डेअरीचा बुटीबुर्ला प्रकल्प पूर्ण होतो आहे. तिथे ऑरेंज बर्फी, चीज, बटर, लस्सी, ताक आणि सगळ्या पनीर हे सगळे पदार्थ तयार होणार आहे आणि इथून आम्ही एक्सपोर्ट करण्याची तयारी करणार आहे. त्यामुळे ऑरेंजवर जसं काम केलं तसं नागपूर शहराचं वैशिष्ट्य आहे की नागपूर हे हँडलूम वेवरचं शहर होतं आणि इथला हँडलूम व्यवसाय पूर्णपणे नामशेष झाला, संपला. आणि मी ठरवलं की आपण हा कसंही करून याला पुढे न्यायचं आहे. कठीण काम आहे. मला सगळ्यांनी सांगितलं की याच्यात तुम्ही प्रयत्न करणं सोडून द्या, पण मी माझं गाव आहे जन्मगाव धापेवाडा, तिथे मी हा 3-4 वर्षापासून प्रकल्प सुरू केला. आता मोठा प्रकल्प बिल्डिंग तयार झाली. पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात देवेंद्रजींनाही निमंत्रित करणार आहे आणि आता आम्ही टसर सिल्कच्या 100 साड्या तयार करतो. त्या इतक्या उत्तम साड्या आहेत की 12,000 रुपयाला एक साडी आम्ही विकतो, कारण एक साडी विणायला 10 दिवस लागतात. पण ती साडी आम्ही दाखवूच शकत नाही एवढी डिमांड आहे. मधल्या काळात हेमा मालिनी माझ्याकडे आल्या आणि त्यांना मी साड्या दाखवल्या. त्यांनी 5 साड्या घेतल्या आणि त्यांना खूप आवडल्या. त्यांना मी म्हटलं की ज्या दिवशी उद्घाटन होईल त्या दिवशी हे साडी आणि ब्लाऊज घालून तुम्ही या आणि याचं उद्घाटन करताना त्याच साडीमध्ये तुम्ही या, म्हणजे लोकांना पटेल की हेमा मालिनीने आमची साडी जर घातली तर गल्लीतल्या हेमा मालिनी पण आमच्या साडीला पसंती देतील. मी जेव्हा परवा आमच्या लक्ष्मणराव मानकर ट्रस्टला आम्ही 1400 शाळा चालवतो आदिवासी क्षेत्रात, 1600 शिक्षक आहेत, गडचिरोली, सिरोंचा, ऐटोपल्ली, त्याला ABP माझाचा अवॉर्ड मिळालं. मी चीफ गेस्ट मी पण होतो. सुनील गावस्करला मिळालं, दिलीप प्रभावळकरला मिळालं. तर माझ्या बाजूला आशा पारेख
या प्रसिद्ध फिल्म अभिनेत्री तर सिनियर झाल्या आणि जॅकी श्रॉफ बसले होते. आशा पारेख माझ्या कानात मध्ये मला विचारलं की नितिन जी आप क्या साड़ियाँ बनाते हो. बोला आपको कैसे पता चला. तो बोले हेमा मालिनी के घर पर मैंने साड़ियाँ देखी और बहुत सुंदर है और मुझे भी वो साड़ी चाहिए इसलिए मैं आपसे पूछ रही हूँ. म्हणजे आता नागपूरच्या हातमागाला पुन्हा एकदा जगाच्या मॅपवर नेण्याचं जे स्वप्न आहे ते आता त्या मार्गावर पुढे चाललं आहे. आणि आता 7,000 महिलांना चिंध्यांपासून गालिचे तयार करणं ऑलरेडी सुरू आहे. आणि त्याचबरोबर आता टसर सिल्क आणि आम्ही 400 रुपयामध्ये कॉटनची उत्तम क्वालिटीची साडी तयार केली आहे, फक्त 400 रुपयात. आमचं स्वप्न आहे की हातमागाचं शहर असणारं नागपूर, सगळे आमचे सावजी मंडळी आता हातमाग बंद करून ते सावजी मटनच्या मागे लागले आहे. कारण सावजी मटन हे प्रसिद्ध आहे. आता भारतातून लोक इथे सावजी मटन खातात, खायला येतात. पण सावजी मटन बरोबर आता हातमागाची साडी पण जाणार. म्हणजे विदर्भाचे नागपूरचे काय काय वैशिष्ट्य आहेत, काय काय स्ट्रेंथ आहे, काय काय विकनेसेस आहेत आणि विकनेसेसला कमी करून स्ट्रेंथला वाढवणं. आणि ज्यामध्ये आता टायगर कॅपिटल आहे नागपूर, 350 वाघ नागपूरच्या बाजूला आहे. आणि आता याच्यातून हळूहळू या प्रत्येक स्ट्रेंथचा उपयोग अजून जास्त रोजगार निर्माण करण्याकरता आणि वेल्थ क्रिएट करण्याकरता आपल्याला करायचा आहे. आणि ज्या विकनेसेस आहेत त्याचं कन्व्हर्शन स्ट्रेंथमध्ये करायचं आहे. या दोन्हीमध्ये सर्व फ्रंटवर अतिशय उत्तम चांगलं काम सुरू आहे. आणि यामध्ये AIDच्या याच्यामध्ये खूप चांगलं काम झालं. मी खरोखर आशिष काळेला, विजय शर्मांना, त्यांच्या पूर्ण टीमला, चांद्रायण आहेत त्यांना आणि सगळ्या टीमला खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी या कामाकरता टाटाला विशेष रूपाने टाटा स्ट्राईव्ह यांना निवडलं. मला खूप आनंद आहे. मी रतन टाटा यांचा अतिशय व्यक्तिगत जवळचा मित्र होतो आणि माझी अनेक वेळा त्यांच्याशी खूप विषयावर चर्चा झाली. आणि विशेषतः टाटा साहेबांना मी एका मुंबईत मंत्री असताना एका उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला घेऊन गेलो होतो. माझ्या आग्रहाखातर डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलच्या संभाजीनगरच्या उद्घाटनाला घेऊन गेलो होतो. ते म्हणे कधीच उद्घाटन नाही केलं. तुम्ही केलं की नाही केलं मला माहिती नाही म्हटलं, पण माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, तुम्ही चला म्हटलं. मी त्यांना घेऊन गेलो होतो. त्यांच्या मनात एक तळमळ होती. ते खऱ्या अर्थाने केवळ उद्योगपती नव्हते, वेल्थ क्रिएटर नव्हते, ते एम्प्लॉयमेंट क्रिएटर होते. या समाजातली गरिबी, भूकमरी दूर झाली पाहिजे आणि म्हणून कॅन्सरसारखे रुग्णालय त्यांनी काढलीत. जनतेला मिळालेला पैसा जनतेला वापस केला. सोशल कॉन्शियसनेस, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि सोशल अवेअरनेसची जाणीव ठेवणारे ते उद्योगपती होते. आणि म्हणून त्यांनी जी काही इनिशिएटिव्ह घेतली त्यामध्ये विशेषतः स्किल डेव्हलपमेंटचा एक खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. पहिल्यांदी टाटाचे अध्यक्ष होते दोराईराजन, ते मला दिल्लीला अनेक वेळा भेटले. त्यांनी मला पुष्कळ गोष्टी समजावून सांगितल्या, पण मला कल्पना नव्हती की याचा एवढा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण आज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हा प्रकल्प टाटाच्या सहकार्याने यशस्वी झालेला आहे. मी त्यांना एक विनंती करणार आहे की आमच्याकडे विदर्भात काही कर्तृत्वान लोक आहेत. या ठिकाणी किशोर ठुटेजा बसला आहे. हे रेडीमेड गारमेंटमध्ये उत्तम एक्सपोर्ट करून उत्तम कपडे तयार करतात. एक ऑरेंज सिटी क्लस्टर आहे, रिलायन्सला सगळे शर्ट ते देतात आणि म्हणून रेडीमेड गारमेंटमध्ये आहेत ते. तसंच इथे अजय संचेती बसले आहेत. जेवढं युरेनियम पासून जे मोठं मायनिंग आहे अंडरग्राऊंड, मोठ्या मोठ्या स्पेशियस मेटलचं, त्यातल्या भारतातलं लिडिंग करणारे ते आहे. इथे कोल माइन्स आहेत. आणि आता मला परवा कळलं, डायरेक्टर ऑफ हायड्रोकार्बन जेव्हा भेटायला आले त्यांनी सांगितलं की प्रत्येक कोल माइनमध्ये CBM आहे, कोल्ड बेड मिथेन आहे. अशी आता हा विषयाच्या मागे लागलं पाहिजे. आणि या पूर्ण भद्रावतीपासून ताडोबापासून या ठिकाणी CBM आहे, कोल्ड बेड मिथेन आहे. आणि प्रत्येक माइनमध्ये आपण खोदताना मी WCLच्या अध्यक्ष MDना म्हटलं कि ये इसमें CBM है. बोले क्या होता है ये CBM. तो बोला कहाँ जाता है. बोले हमें क्या मालूम, हमें मैंडेट नहीं. बोले हम खोदते हवा में चला जाता है. बोला ऐसा नहीं, हम इसका मार्ग ढूंढिए. ये CBM कैच करिए ताकि विदर्भ की सब गाड़ियां ये कोल बेड मिथेन से जो CNG निकलेगा उसके ऊपर चलेगी, तो देश में ऊर्जा का संकट दूर होगा. आणि म्हणून विदर्भाच्या स्ट्रेंथ पाहून त्याला अनुरूप लागणारी मॅन पॉवर
ती स्किल्ड मॅनपॉवर, त्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर. देवेंद्रजींनी एअरपोर्ट आता इंटरनॅशनल मंजूर करून दिला. रेल्वेचे 2 5 स्टार स्टेशन तयार होऊन राहिलेले आहेत. मेट्रो आपल्याकडे तयार होऊन राहिलेली आहे. टाटाचीच आपण आता फास्ट चार्जिंग बस नागपुरात सुरू करण्याच्या मागे आहे. आणि एकंदरीत नागपूरमध्ये हे सगळं डेव्हलप होत असताना केवळ 2 विनंती मी देवेंद्रजींना करणार आहे की इंडस्ट्रियल एरिया जेव्हा डेव्हलप होतो तेव्हा रोजगार निर्माण होतो आणि रोजगार निर्माण झाल्यानंतर लोकांना रोजगार मिळतो. आणि आपण बुटीबोरी हिंगण्यात सगळीकडे रोजगार निर्माण केला. पण रोजगाराबरोबर आपण लो कॉस्ट किंवा अफोर्डेबल हाऊसिंग तयार न केल्यामुळे सरकारी जागेवर अतिक्रमण करून मोठ्या मोठ्या झोपडपट्ट्या तयार होतात. तेव्हा आपण महिंद्रसारख्या लोकांना काही रेसिडेन्शियल टाउनशिप तयार करण्याकरता लो कॉस्ट हाऊसिंग, अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये प्लॅन डेव्हलपमेंट जर केली तर या लोकांना राहण्याकरताही चांगल्या जागा मिळतील आणि अशा अनधिकृत झोपडपट्ट्याही होणार नाही. देवेंद्रजींनी एक चांगली योजना नागपूर शहरात आणली, मला खूप आवडली. ती म्हणजे सरकारी जागा उपलब्ध करून त्यावर जो घर बांधून देईल त्याला ते TDR द्यायची योजना आणली. आमच्या आयुक्तांनी पहिल्यांदाच ती एक चांगली स्कीम मंजूर झाली आणि त्यामध्ये सफाई कामगारांना घरं दिली. आता नागपूर शहरामध्ये NIT, नजूल आणि महानगरपालिकेच्या खूप रिकाम्या जागा आहेत. त्या सगळ्या जागांकरता एक कमिटी अपॉइंट केली होती. त्या जागा शोधून त्या ठिकाणी फूड मॉल असेल, स्पोर्ट कॉम्प्लेक्स असतील, त्याच ठिकाणी मटन, मच्छी आणि फ्रूट व्हेजिटेबल मार्केट्स पब्लिक इंटरेस्ट करता आणि काही ठिकाणी रेसिडेन्शियल अकोमोडेशन जर निर्माण केली तर हे शहर झोपडपट्टी मुक्त होऊ शकतं. म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटमध्ये सगळ्याच गोष्टीचा विचार शिक्षणापासून तर स्वास्थ्यापर्यंत आणि स्वास्थ्यापासून तर रोजगारापर्यंत आणि रोजगारापासून तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगपर्यंत याचाच डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आम्हाला चांगला मेंटेन करायचा आहे. आणि म्हणून ही एक रोजगाराच्या देणारी एक उत्तम सुरुवात या ठिकाणी झाली आणि आता याची संख्या, याचं यश बघता याची कॅपॅसिटी वाढवून अजून तरुण मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त होणार आहे. आणि यामध्ये आज जेव्हा देवेंद्रजींनी मी वरती चौकशी केली तेव्हा कृष्णा भाऊ सगळे मुलं मुली हे पूर्व नागपूरमधले होते. या भागातल्या झोपडपट्टीतल्या लोकांची ही सगळी मुलं आहेत. त्यांना आपण रोजगार दिला. ही जी इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट आहे, अशाच प्रकारची डेव्हलपमेंट आज या मागासल्या भागात होते आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. याबद्दल पुन्हा एकदा असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टाटा स्ट्राईव्ह आणि या स्किल सेंटरमध्ये भाग घेणारे जे लोक आहेत, बजाजनी पण आता याच्यात ट्रेनिंग सुरू केलं. मला खूप आनंद आहे. इलेक्ट्रिक चेतक आणि CNG स्कूटर त्याचं ट्रेनिंग सुरू होतं. त्या दोन्ही स्कूटर लॉन्च करण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि आता त्याची ट्रेनिंग घेणारी मुलं आपल्याकडे तयार होतात आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा हे जे तरुण मुलं या ठिकाणी शिकतात आहेत त्यांना रोजगार तर मिळेलच, पण आपल्या हिमतीवर त्यांना स्वतःचा स्वयंरोजगार देखील मिळवता येईल. आणि या कामात तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने या सगळ्या मुलामुलींना उत्तम यश मिळेल. पुन्हा एकदा त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हळू बोलून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद.